दहीहंडीला जसा गोंधळ धिंगाणा घातलेला तसं मोकळ्यात तुम्ही आता पुन्हा करायला. बरोबर ना? तुमच्याकडून काय अपेक्षा करणार ना? नाही नाही ताई, तसं काही नाही करणार. एक मिनिट, तू मला ताई म्हणू नकोस हा. ए ताई, हा हा आशू कुठे आहे? अरे काय आशू कुठे आहेस? आम्ही एवढं तुझं कौतुक करत होतो आणि तू इथे नाहीच. ते आम्ही कुठे, हे सगळे पाना. झालंय आभार प्रदर्शन झालंय. शिवा, निर्जळी उपासना, थकली असशील आता. नाही भाऊ, म्हणजे डेकोरेशन करताना एवढी मजा आली ना की वेळ कसा गेला काही कळलंच नाही. आज आपल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सीता आणि शिवा या दोघी जणी करतील. वा, भाऊ, अजून किती आणि काय काय बदलणार तिच्यासाठी? प्राणप्रतिष्ठा दरवर्षी तुम्हीच करता ना, मग आता का? बरोबर आहे, दरवर्षी मीच करतो. पण कसं आहे ना कीर्ती, या सगळ्या रूढी परंपरा आमच्या पिढीनं पुढच्या पिढीकडे जबाबदारीनं सोपवल्या पाहिजेत. नाहीतर मग आम्हीच म्हणतो या पिढीला हे येत नाही, या पिढीला ते येत नाही. हा नाही भाऊ, हे बघा आम्ही बघतो ना. कीर्तीताई बरोबर बोलल्या, तुम्हीच करा बाप्पाची प्रतिष्ठापना. तुम्हीच करा. नाही सीता, शिवा, मी काय करावं हे विचारत नाहीये. मी अधिकारानं तुम्हाला सांगतोय, तुम्ही दोघी करा. असं काय सीता? अशोक, जरा कापड काढ त्याच्यावर. अरे हे आरतीचं ताट कुठे आहे? तयार आहे, तयार आहे. पण पूजेची सगळी तयारी मात्र शिवानी केली आहे, हा, अगदी तिच्या सासूबाईंसाठी. वा वा वा, मी टाळ आणतो. भाऊ, पण आता माझी अशी इच्छा आहे की आरती तुम्हीच करायची. अरे वा, हुशार आहे शिवा. आता काय ताई? अगं आरती पाठ असायला हवी ना. पाठ असेल तरच म्हणता येईल. काही येत असेल तर बोलेल ना. चीक जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल वटा ग. अरे तुम्ही शांत काय असं? आणि थोबाड कशा पायी पाडले? काय झालंय काय? काय करू शकतो आम्ही तोंड पाडल्याशिवाय? म्हणजे अरे काय करू शकतो म्हणजे? आता गणपतीचे दिवस आहेत, अरे नाचायचं, मोठमोठ्यान गाणी लावायची. बरं, गणपतीची समधी तयारी झाली, डेकोरेशन आणि समद? हो आजी, सगळी तयारी झाली, आता फक्त मूर्ती आणायची बाकी. अरे मग काय, मग त्याच्यासाठी एवढं तोंड कशाला पाडायचं? आनंदात करायचं समद. आजी, आता आपण गणपती आणणार, पण आपला सगळ्यात मेन मेंबरच इथे नाहीये, तर आता आपण करायचं काय? अहो म्हणजे काही नसलं तरी चालेल, पण आपली शिवा पाहिजे हो इथं. हा ना. अरे वय की, मग त्यात काय? अरे फोन करायचा आणि बोलवायचं तिला. कसं करणार फोन? आता ते शिवा आणि आशू दहीहंडीला आले होते न सांगता, आणि तिकडे कळलं असणार म्हणून तिकडे काहीतरी राडा झाला असणार. कसं आता त्यांना बोलवायचं काही समजत नाही. हा रे,
पण आजी आम्हाला शिवा आणि छकुले जिजू हवे त्या गणपतीला. आपल्या वस्तीत एवढा जल्लोष असणार आहे, पण शिवाच नसल्यावर त्या जल्लोषाला तरी काय फायदा. आई चला, माझं आवरून झालंय आणि तुम्ही बसलाय काय? चला चला लवकर जाऊन मूर्ती घेऊन येऊया, मग पुन्हा मला प्रसादाचं बघायचंय. चला. हा अगं वंदे, पोरं नाराज आहेत ग. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का गणपतीला शिवा आली पाहिजे म्हणून. आणि हे बघ, तसं बी लगीन झाल्यानंतर हे पहिल्यांदाच आहे का नाही शिवाचा गणपती. मग त्या दोघांनी पण बोलूया काय आपण. मी काय म्हणते, शिवा आणि आशू यांच्याच हातनं गणपती बापाची प्राण प्रतिष्ठा करूया की. अहो मग चांगलं आहे की, पण कसं आहे ना, हा वस्तीचा गणपती आहे ना, सगळ्यांना विचारायला हवं. नाही म्हणजे कोणाला काही हरकत नाहीये ना, ते बघायला हवं ना. गे काकू, ह्या काय बोलणं झाला काय? वस्तीची काय हरकत असणार? आणि दरवर्षी शिवाच करते ना. गे आजी, हा बघ, तू काय काळजी करू नको. हा बघ, शिवा पण येणार आणि वस्तीतले लोक पण खुश होणार. नाही ते सगळं ठीक आहे, पण आई त्यांना सांगायचं कसं? नाही म्हणजे तसं बघायला गेलं तर शिवानीचा हा त्या घरातला पहिलाच गणपती आहे ना, तिथे सुद्धा गणपतीची तयारी सुरू असणार. मग कसं बोलावणार? काकू, अहो तिकडे सगळी तयारी झाली. आम्ही सगळे कालच गेलो होतो ना तिकडे. हा आणि ना आम्ही अख्खा बंगला सजून आलो. वा, एकदम भारी काम करून आलायत बघा तुम्ही. वंदी, मी काय म्हणते, भाऊसने आपण फोन करूया काय.